आणि आता पाहणार आहोत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील टॉप 9 बातम्या। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 613 वर। 24 तासामध्ये 172 कोरोना रुग्णांची नोंद, तर राज्यामध्ये JN1 चे 10 रुग्ण आढळले। राज्यभरातील रेशन दुकानदारांचा उद्यापासून बेमुदत संप। प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा संपाचा निर्णय। वाशिममध्ये प्रशासनाकडून प्रमुख पिकांची आणेवारी जाहीर। जिल्ह्यातील सर्वच गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा देखील कमी। पीक विम्यासह नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। नागपुरात आठवडाभर ढगाळ वातावरणाचा हवामान खात्याचा अंदाज। 1 ते 7 जानेवारी दरम्यान तुरळक पावसाची देखील शक्यता। अक्कलकोट तालुक्यातील कन्नड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची विमानातून दिल्लीवारी। दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांना विद्यार्थ्यांच्या भेटी। लाल किल्ला आणि संसद भवन पाहून विद्यार्थी आनंदले। मुंबईहून चिपी विमानतळावर येणारं विमान शनिवारी पुन्हा एकदा अचानक रद्द। सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांना नाहक मनस्ताप। गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यामध्ये रानटी हत्तींचा शॉक लागून मृत्यू। कळपामध्ये 25 हत्तींचा समावेश। परभणीमध्ये सरत्या वर्षामध्ये गुन्हेगारीत मोठी घट। 2022च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात जवळपास निम्म्यानं घट। पोलीस अधीक्षक राग सुधा आर यांची माहिती। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शिंगवेमध्ये बिबट्याची 3 पिल्लं आढळली। ऊसतोड मजुरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण।